काय बोलतात त्याला, जुगाड जुगाड करून मिरच्या कापते बघा. तर आता धूर एवढा जाणार आहे ओमाच्या डोळ्यामध्ये, ते चॉकलेटी केस समोर ठेव धुरामध्ये काळे होतील. एवढा धूर उडते तरी ओमा काय थांबली नाही बघा, घाटी मारायला आली घाटी. आणि मसाला टाकल्यावरती कलर बघा कसा येतोय. उमा झालं काय, किती वाजलं, करा लवकर. फटका नाही पाहिजे, जेवण पाहिजे. हॅलो अनाया, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशी आहेस तू? बरी आहे. आणि कसे चाललेत तुझे एक्झाम्स? खूप बेस्ट. असे चाललेत की असे उड्या उड्या मारून चाललेत? उद्या उद्या हार्डल्स येतात मध्ये? नाही ना. काल कोणता पेपर होता? काल बायोलॉजी होता. बायोलॉजी. आणि आज उद्या फिजिक्स आहे. एवढे सोपे सोपे विषय आहेत तुला 6वीला? बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. एक्झाम दे माझा, मग समजेल. ऑल द बेस्ट तुला. सकाळीचे 9 वाजलेत आणि इकडे सर्व तयारी झालेली आहे. आणि इकडे उमा मॅडम पण आलेली आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झालीच रेडी? हो. हा, तर कुठे निघाले आज? आज आपण पेनला निघालेलो आहे. पेनला कुठे? बापूजी देवांचे दर्शन घेण्यासाठी. बापूजी देव आमचे कुलदैवत आहेत, त्यांच्याच दर्शनासाठी. आणि जेव्हा आपण बिझनेस सुरू केला होता, क्लाउड किचन सुरू केला होता, तेव्हा देवाला प्रार्थना केली होती आपण की चांगलं झालं की आपण दरवर्षी येऊ. पण आपल्याला मागच्या टायमाला देवांचा जेव्हा बापूजी देवांचा जेव्हा उत्सव होता तेव्हा जाता नाही आलं. म्हणून आता आम्ही टाइम काढून हे बघा निघालोय. आणि तिथेच आउटडोर कुकिंग पण करणार आहोत, म्हणून हे सर्व सामान घेतलंय. आपल्यासोबत कोण आहे? अश्विनीची आई आणि तिची मुलगी आहे. तर आपण घरातून सामान घेतलेलं आहे, तेल, नमक वगैरे, बर्तन वगैरे, आणि जे काही बाकीची वस्तू आहे ते आपण ऑन द वे घेऊया. कशी वाटते साडी? मस्त वाटते. कॉटन साडी. गरमी, खूप गरमी आहे. गरमी आहे. आणि आणायला पण नवीन फ्रेंड भेटणार आहे आज. आता 2 मुली आहेत तिची, कोणती मुलगी आली माहिती नाही. आणि सोबत आपल्याला बेलापूरची, CBD बेलापूरची मसाल्याची ऑर्डर पण आहे, ती पण द्यायची. आणि विफास्ट पण रेडी केलेत ना सर्व, पण आहे ते पण घेऊन जातील. चला निघूया. बोला बापूजी महाराज की जय. चल चल लवकर. काय चल लवकर? एक पिशवी नाही घेत हातामध्ये. मला बघा सर्व बर्तन फिरतन घ्यायला दिलं. मोठी पिशवी कोण घेते? सर्व सामान आहे, ह्याच्यात सर्व सामान आहे. चल ये. मला तर फायनली पोहोचलोय आपण गाडीजवळ. हे बघ, आउटडोर कुकिंग. बसलोय गाडीमध्ये. कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला, तर पहिला स्टॉप घेतलाय आपल्या बेलापूर CBD मध्येच आहे. 1 किलो मसाला मागवलाय ज्यांनी, त्यांच्याच घरी जाऊन मसाला डिलिव्हर करायचा आपल्याला. हाय सान्वी. सान्वी शाळेत चालली बघा. हो नमस्कार. काय नाव तुमचं? अनिका ताई आहेत, त्यांच्याच बिल्डिंग मध्ये होतो आणि मसाला डिलिव्हर करून आलोय बघा. चला बाय सान्वी. तुला सुट्टी आहे ना? पण एक छोटी सान्वी भेटली होती, ती शाळेत गेली. तर आता मसाला देऊन आलोय. आई आहे ते उमा. बरोबर. वशल ते बघ, व्हिडिओ बघतस ना घरी. काय नाव हिचा? पुण्या. फोन मध्ये कशी जपतस? पनवेलला आलोय. आणि बघा माझ्या बऱ्याच नाही, मसाला बनवायला आलीच नाही. आणि अश्विनी पण आहे आणि तिच्या मुली आहेत बघा. तोंडच नाही दाखवत. वशलतान बघ किती बघा नाही. चल बसलोय आता, जाऊया. गणपती बाप्पा मोरया. चला, तर प्रवास करून आता आपण पेन मध्ये आलोय. आणि पेन मधली हाऊल बघा, हाऊलाई लावली इथे. होळीचा सण आहे आणि पेनच्या चौकामध्येच इथे बघा होळी माता दिसते तुम्हाला. पण बापूजी देवाजवळ चाललोय, म्हणून त्यांच्यासाठी हार, नारळ वगैरे घेऊन जाणार. तिथे जाऊन आपण पहिली पूजा करणार आहोत आणि त्याच्यानंतर आउटडोर कुकिंग करणार आहोत. त्यासाठी अश्विनी आणि मी इथे सामान घ्यायला आलोय बघा. हार, नारळ घेतलाय. आता टांबुटी घेतो बघा. किती रुपये किलो आहे? 20 रुपये. 20 रुपये किलो. सर्व सामान घेऊन आलोय आता आपण पेन कोलीवाडा फिश मार्केटला. अश्विनची आई चिकन खात नाही, तिच्यासाठी मावरा घ्यायला आले. आणि एंट्री बघा, पेन कोलीवाडा. हो नमस्कार नमस्कार. मावरा घ्यायला आलोय तुमच्या मार्केटमध्ये. मार्केटमध्ये मासली बघा भरपूर आहे. हो करंजेकर.
हो नाही आम्ही पेनला चाललोय पेनला. हाऊल आहे ना सर्वात मोठी होली असते ना तुमची. हा उद्या शेवटचा दिवस. हे बघा पापलेट कोळंबी मांदेली सर्व आहे बघा. नमस्कार. ताजी आहे ना. आणि जाताना आपण कलिंगड पण घेतलाय. आणि इथे बघा काजूची भाजी. काजू ना याची भाजी करतात ना. भाजी काजूची भाजी. आणि कलिंगड किती मोठा आहे आणि पिशवी बघा किती दिली. चला तर आलोय आपण श्री बापूजी देवस्थान पेन. चला या वेलकम अश्विनी. या अश्विनी या. झाली नाही शॉपिंग सगळी. हा चला आता दर्शन घेऊया बापूजी देवाचे. मंदिराजवळच मस्त तळाव आहे. दर्शन घेण्याच्या आधी स्वच्छ होऊन जाण्याची प्रथा आहे. पाय धुण्याची प्रथा आहे. त्याचसाठी आलोय बघा आम्ही. नाही पाय धु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुला पोहोच आहे. जा जा. आणि इथे बापूजी देव. बोला बापूजी देव की जय. वाजवा. बापूजी देवा उत्सवाला नाही येता आलं म्हणून आता आलोय. थोडा प्रॉब्लेम होता म्हणून. हो ये पण लावा त्यांचा. सुरुवातीला आलेलो काका आपण मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला होता. एकदम व्यवस्थित चाललाय बापूजीच्या कृपेने. नेहमी आमच्या साथ द्यायला सांगा. हा असाच आशीर्वाद ठेवायला सांगा. चला तर मस्त दर्शन झालंय. आणि जे काय आपण आता चिकन वगैरे जे काय बनवणार आहे अश्विनी त्यासाठी सामान घेण्यासाठी आलोय बघा. उमा मस्त झालं ना दर्शन. हो मस्त. हा एकदम व्यवस्थित. घेतला नाही सगळा. जोरात आपण लाकडं बिकडं घेतली. जोरात. हो लाकडं काहीतरी घेतलं वाटतंय. चुलीवरचं चिकन बनवणार आवाज चुलीवरचं त्यासाठी. चिकन आणि कलेजी. कलेजी पण आणली. हो हा कलेजी पण आणली. आणि भाकरी उमानी लाटलेली. सॉरी थापलेली. चला पाण्याच्या बाटल्या घेते. चला तर सामान वगैरे आणलंय आपण. आणि ही चूल आहे ज्याच्यावरती आपण आपलं जेवण बनवणार आहोत. बनवशील नाही. चुलीवरचं चिकन खाणार आहोत. हे काय लाकडी लावतस नाही तर काला लागतंय ना त्याला टोपाला. हा लवकर निघत नाही म्हणून त्याला लाकडी लावली बघा. आणि लाकडं वगैरे पण जमवलीत आम्ही. आणि मस्त आता चिकन बनवणार आहोत. आणि मंदिरात जवळ लग्न आहे. लग्न कार्य आहे त्यासाठीच इथे जेवण बनतंय बघा. त्या गॅसवर नाही बनवायचं आपण चुलीवर बनवायचं. तर फायनली आपली गॅस चूल पेटलेली आहे. मी बघा लाकडं बिकडं आणलीत सर्व आईने आणि तिनेच पेटवली बघा चूल. पहिले आयशात पेटवायच्या नाही गावात. हा मग काय मग आयशात जेवण बनवित असतील. हा चुली मातीच्या असायच्या पण आपण ही टेम्पररी. एक बाजूला सर्व कटिंगचं काम चालू आहे. आणि अश्विनी आपली जी मेन कुक आहे तिला आम्ही जेवण बनवण्याचं काम दिलंय बघा. झालं नाही तापला नाही. हा तापलाय आणि त्याच्यामध्ये तेल पण टाकलाय. चुलीवरचं जेवण खाणार आहोत आज बापूजी देवाजवळ. तर असा तुम्ही कुठं करताय जाताय नाही ते नक्की कमेंट करा. आपण एकविरेला करताव नाही असा. हां चुलीवरचं जेवण. आणि आता बापूजी देवाजवळ खंदेरीला. हां खंदेरीला तर एकदम मजाच येते. आणि इथे मामा किती जणांचं जेवण बनवताव. 400 माणसांचा लग्नासाठी. लग्नासाठी जेवण बनवतात बघा 400 माणसं. अरे म्हणजे बापूजी देव आहे तो आपला खंडोबाचा रूप आहे ना. हा जायवल वगैरे होतंय ना इथं. जायवल होते मान देतात. सर्व काय आपण लहानपणापासून बघत आलोय म्हणूनच आपण हा प्लॅन केलाय बघा. लाकडी लावली अश्विनी तरी बघ काला काला झालाय. निघल नाही. नाही लावलं तरी काला होते पण निघ नाही. हा भांडा खराब होते. चिकन सोबत आपण ते मसाले वगैरे तर सर्व घेऊन आलोय पण वाटणाचा काय केला हो अश्विनी. आणलास. हा वाटण घेऊन आली बघा घरातनं.
त्याच वाटणामध्ये बनवणार आहे. हा, पण चुलीवरचा एक त्रास म्हणजे धूर पक्का येतोय. चष्मा देऊ तुला? उमा चष्मा दे तिला. चष्मा घालून तुम्हाला जेवण बनवायला लागेल. आता वाटण पण टाकतंय बघा. तर नेहमी उमा सांगत असते का अश्विनीच्या हातचं चिकन खायचं आहे. आणि आज दे बघा डायरेक्ट बापूची देवाच्या इकडे आलोय. हे खायचं आहे ना. आणि सोबत कलेजी फेटा आणि शेवटी आपला आगरी कोळी मसाला पण टाकूया. टाक आवरा बघा 1 किलो मध्ये आगरी कोळी मसाला आणि ते कोळंबी. तर उमा पण आली मदतीला. उमा तू केरळमध्ये करायचीस ना जेव्हा तुमचा जुना घर होता तेव्हा चुली वगैरे होत्या तुमच्या? हो मग चुलीवरच जेवण बनवायचं. असं नव्हता, इनबिल्ड होता तो. बिल्ड होता तो, डायरेक्ट असतात ना म्हणजे शेणाच्या ना वरती ये जायचं. चिमणी चिमणी सोबत होत्या. पण बघताय तुम्ही चिकन बनते. तर आता धूर एवढा जाणार आहे उमाच्या डोळ्यामध्ये काय 2 मिनिटं पण टिकणार नाही. ते चॉकलेटी केस समोर ठेव धुरामध्ये काळे होतील. हे बघा डोळे दाखव. हा मस्त झालं. चला एवढा धूर उडते तरी उमा काय थांबली नाही बघा. घाटी मारायला आली घाटी. आणि मसाला टाकल्यावरती कलर बघा कसा येतोय. एकदम सुंदर ना. अश्विनी या टाइमाचा मसाला भारी झालाय वाटतं एकदम. साइड मध्ये उभी झाले का आपोआप चिकन मस्त. आई पण आपली आई आईला राग नाही येत. आई मुळे ती शिकली आहे. आईच हेड आहे. सासूकडनं शिकून आली. आणि बघा मस्त चिकन झालाय. झाला नाही आता चिकन सुक्का वाटतंय आपल्या कोली किचन सारखा नाही. रस्सा करायचा आहे का. चिकन बनवायचं चालू आहे तोपर्यंत आता अनाया आणि कृती काय करतायत तर पकडा पकडी खेळताय. अनाया एन्जॉईंग ना. हा चिकन बनते मस्त. दमा जराशा दमा. भूक लागेल तुम्हाला. हा कृती बघा फुल एन्जॉय करते अनायासोबत. ती कुठे गेली? पुण्यामध्ये गेली. साखळीमध्ये पकडणार तिला. बापरे आळू पडशीव. मस्त परिसर आहे. त्याच्यामध्येच बापूजी देवांचा देवस्थान आहे. आणि तिकडेच आपण मस्त हे सर्व प्रोग्राम फिक्स केलाय बघा. आता पुण्या बघा रागामध्ये चालली पकडायला. अनाया उमा झालं काय? किती वाजलं? करा लवकर. फटका नाही पाहिजे, जेवण पाहिजे. हा मित्र बघा लग्नाचं जेवण 400 माणसांसाठी कांदा शिजवते. दुपारचा 1 वाजलाय. उमा मॅडमला जेवण बनवून भूक लागली बघा. म्हणून पुरणपोळी खाते. अश्विन तुम्ही बनवलीस ही पुरणपोळी? ऐकत आणलीस? मस्त आहे ना. नुसतं आता आम्ही केरळला जाणार आहोत. घेऊन जाणार आहोत पुरणपोळ्या. चिकन झालाय आणि आता आपण कलेजी बनवते. त्यासाठी उमा बघा काय बोलतात त्याला जुगाड करून मिरच्या कापते बघा. त्या पुरणपोळीमध्ये टाकशील मिरची. आणि ही बघा आमची कलेजी. उमा खूप काळजी करते माझी. कोंबड्याची नाही कोंबडीची. उमा खूप काळजी करते आमची. आणि आज त्याच काळजीला खाणार आहोत. मामा बघा हसतात बघा कांदा कापताना. काय टाकला? कांदा मिरची टमाटो सर्व शिजवत ठेवलाय बघा. आणि मस्त चूल पेटली हा आपली. लगेच उकाला येते. आणि ते कलेजी. या मंडळी सर्वांनी जेवायला मस्त आपल्या चुलीवरचा चिकन आणि चिकन कलेजी खायला. आणि सोबत ओमानी भाजलेल्या भाकऱ्या खायला या सर्वांनी. म्हणजे ओमानी विकत घेतलेल्या भाजलेल्या भाकऱ्या खायला या सर्वांनी. आणि ओमाची फेवरेट कलेजी आज बनलेली आहे. हा ओमा खाणार ना. हा आणि आपली किलबिल दमल्याव ना खेळून एन्जॉय केला ना अनाया. हा आता खा चिकन. चिकन भाकरी खा. आणि कोळंबी पण आहे पण ती आईसाठी आहे. कोणाला लागली तर मागू नका कोळंबी. चुपचाप चिकन आणि ती खा. हा तुला पण देऊ ना. हा मला पण दे.
हे थंड घ्या, तुम्हाला काय आणलं तुमचा थंड? लाजवाब लाजवाब. चुलीवरचं जेवण म्हणजे चुलीवरचंच आहे. हा काय सॉफ्ट आहे, एकदम मस्त झालाय. आणि कालेजी तर एक नंबर. आणि आईने बनवलेले सोडे पण आहेत. जेवण एकदम भारी झालंय.